वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग चॅनल. मित्रांनो, आज आपण 7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्सचा 9th लेसन डायरेक्ट प्रपोर्शन अँड इन्व्हर्स प्रपोर्शन याच्यातला प्रॅक्टिस सेट 37 सॉल्व्ह करणार आहोत. आता प्रॅक्टिस सेट 37 जो आहे ना, हा डायरेक्ट प्रपोर्शन या कॉन्सेप्टवरती बेसिस आहे. तर आता डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय हे थोडं समजून घ्या, की इथे बघा एक सर्कल आहे. ओके. हा सेकंड सर्कल, हा थर्ड सर्कल, हा फोर्थ सर्कल. याच्यामध्ये काय केलं, की या सर्कलला एक डायमीटर आहे. ओके. आणि त्याच्यामुळे काय झालं, तर त्याचे सर्कलचे 2 पार्ट्समध्ये डिव्हिजन होतं. म्हणजे इथे एक लक्षात आलं का, की एका डायमीटरमध्ये सर्कलचे 2 पार्ट्समध्ये डिव्हिजन होतं. इथे 2 डायमीटर आहेत. एक उभा, एक आडवा आणि हा सर्कल 4 पार्ट्समध्ये डिव्हाईड होतो. इथे 3 डायमीटर आहेत, पण 3 डायमीटरमध्ये हा सर्कल 1, 2, 3, 4, 5, 6 पार्ट्समध्ये डिव्हाईड होतो. आणि इथे 4 डायमीटर आहेत, त्याच्यामुळे हा सर्कल 8 पार्ट्समध्ये डिव्हाईड होतो. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का? हे बघा, की जर एक डायमीटर म्हणजे नंबर ऑफ डायमीटर्स आणि नंबर ऑफ डिव्हिजन्स ह्यांना जर आपण एकाखाली एक ठेवलं, तर 1 डायमीटरमुळे 2 पार्ट्स, 2 डायमीटरमुळे 4 पार्ट्स, 3 डायमीटरमुळे 6 पार्ट्स आणि 4 डायमीटरमुळे 8 पार्ट्स. हे लक्षात येतं आपल्या. म्हणजे जर आपण इथे हे 4/2 ह्याला जर आपण डिव्हाईड केलं, कट केलं, म्हणजे इथे आपण 4 ने डिव्हाईड केलं, म्हणजे 4 1 4, 4 2 8 किंवा इथे 3 आहे, तर 3 1 3, 3 2 6 आणि इथे 2 आहे आणि 4 आहे. इथे 2 1 2 आणि 2 2 4. म्हणजे एक लक्षात येते, की हे सगळ्यांचं आन्सर आहे ना, हे 1/2च राहतं. म्हणजे हा जो रेशिओ आहे, हा फिक्स आहे आणि हा डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहेत हे सगळे. ओके. लक्षात आलं तुमच्या डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय? आता याचा एक अजून एक्झाम्पल बघू. आता इथे बघा, इथे काय सांगितलं, की चिल्ड्रन्स आहेत आणि नोटबुक्स आहेत. जर आपण चिल्ड्रन्समध्ये नोटबुक्स जर इक्वल अमाउंटमध्ये डिस्ट्रिब्यूट केलेले आहेत. आता इथे बघा, 15 चिल्ड्रन्समध्ये आपण 90 नोटबुक्स डिव्हाईड केलेत. 12 चिल्ड्रन्समध्ये आपण 72 बुक्स डिस्ट्रिब्यूट केले आणि 10 मध्ये 60 बुक्स डिस्ट्रिब्यूट केलेत. 5 चिल्ड्रन्समध्ये 30. तर तुमच्या एक लक्षात आलं का, ह्याला कोणत्या ह्याला तुम्ही डिव्हाइड करा. म्हणजे 5 1 5, 5 6 30, 10 1 10, 10 6 60, 12 1 12, 12 6 72, 15 1 15, 15 6 90. म्हणजे ह्याचा प्रपोर्शन हा फिक्स राहतो. म्हणजे स्टुडंट्सचा नंबर वाढला तर बुक्सचा नंबर वाढतो. स्टुडंट्सचा नंबर कमी झाला तर बुक्सचा नंबर कमी होतो. याला डायरेक्ट प्रपोर्शन म्हणतात. आलं लक्षात? चला, आपण जरी तुम्हाला एक कॉन्सेप्ट पूर्ण समजली नसेल, तरी आपण जेव्हा सम सॉल्व्ह करत जाणार ना, तेव्हा हे इझिली तुम्हाला समजेल. फक्त 6 सम आहेत त्या प्रॅक्टिस सेटमध्ये. 6च्या 6 आपण सोडूयात. प्रॅक्टिस सेट 37 मधला फर्स्ट सम आहे, इफ 7 kg ऑनियन्स कॉस्ट 140 रुपीज, हाऊ मच कॉस्ट मस्ट वी पे फॉर 12 kg ऑनियन्स? ओके. चला सॉल्व्ह करूया आपण. आता हे गणित सोडवताना आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं आहे, तर 12 kg ऑनियन्सची कॉस्ट किती असते. तर आपल्याला ती माहित नाहीये कॉस्ट किती असणार आहे. सॉल्युशन लिहितो. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, तर 12 kg ऑनियनची जी कॉस्ट आहे तिला आपण एक्स सपोज करूया. म्हणजे आपण इथे लिहूया, सपोज कॉस्ट ऑफ 12 kg ऑनियन इज रुपीज एक्स. ओके. आता आपण एक चार्ट तयार करू इथे. त्याच्यामध्ये आपण इथे ऑनियन लिहू, ऑनियन आणि त्याची कॉस्ट. तुम्ही स्केलचा वापर करून हा चार्ट व्यवस्थित काढू शकता. तर आपल्याला माहिती आहे 7 kg ऑनियनची कॉस्ट किती आहे, ती 140 रुपीज आहे आणि 12 kg ची किती आहे, तर आपण त्याला एक्स अज्युम केलेलं आहे. तर आपण इथे एक्स लिहितो. ओके. मग आता हे डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आहे की नाही गणित, कारण याची ऑनियनचे केजीज म्हणजे क्वांटिटी जर वाढली तर मग त्याची कॉस्ट वाढणार आहे, क्वांटिटी कमी झाली तर कॉस्ट कमी होईल. म्हणून इथे आपण लिहून टाकूया, दिस इज डायरेक्ट प्रपोर्शन. ओके. आता आपण याला सॉल्व्ह करूया. आपण काय करायचं, 7 ह्याचा जो रेशिओ आहे तो लिहून टाकायचा, 7/140 इज इक्वल टू 12/x. आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग काय करणार आपण, देअरफॉर
हा एक्स जो इथे हे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतात त्याला. मग हा जो एक्स इथे डिनॉमिनेटर मध्ये आहे त्याला इथे न्यूमरेटर मध्ये न्यायचा. हा 140 डिनॉमिनेटर मध्ये आहे त्याला इथे न्यूमरेटर मध्ये न्यायचा. म्हणजेच जो इथे डिव्हिजन मध्ये आहे तो इथे आल्यानंतर मल्टिप्लाय होणार आणि जो इथे डिव्हिजन मध्ये आहे तो इथे आल्यानंतर मल्टिप्लाय होणार. मग इथे काय येणार 7 इंटू एक्स इज इक्वल टू 12 इंटू 140. ओके. मग आता सांगा पुढे काय होणार. आता मला इथे एक्स ची व्हॅल्यू करायची तर एक्सला आपण एकटा करणार इथे. मग एक्सला इथे एकटा ठेवायचा. मग जर 7 इथे मल्टिप्लाय मध्ये आहे तर 7 इथे येणार तर काय होणार एक्झॅक्टली 7 हा डिवाइड मध्ये जाणार. मग आपण काय करणार इथे एक्सला एकटा ठेवणार आणि इथे लिहिणार 12 इंटू 140 अपॉन 7. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. मग काय करणार आपण सांगा. थोडंसं इझी काही करता येतं का बघूया. कारण मी आता 140 मग इंटू 12 करणार, मग आलेल्या अँसरना परत डिवाइड बाय 7 ने करणार. हे थोडंसं लेंदी येऊ शकतं. थोडंसं ट्रिक लक्षात घेतली, डोकं लावलं तर आपल्याला सॉल्व्ह करता येईल. आता 7 ने 14 ला डिवाइड होतं का, तर 7 टू 14 म्हणजे 7 इंटू 20 इज इक्वल टू 140. मग मी इथे 7 1 7 लिहितो आणि 7 टू 14, 0 0 इथे लिहिला म्हणजे 20 झाले. आलं लक्षात. मग इथे काय लिहिणार आपण एक्स इज इक्वल टू 12 इंटू 20. तर 12 इंटू 20 किती होतात 12 टू 24 म्हणजेच हे 240 होणार. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळालेली आहे आता. म्हणून मग आपण लिहिणार इथे आपलं हे गणित इन्व्हर्ट्स होतं ना मॅथमॅटिक्स सम, तर मग आपल्याला ते आन्सर पण इन्व्हर्ट्स लिहावं लागतं. हेन्स कॉस्ट ऑफ 12 kg ऑनियन्स is rupees 240. दिस इज अवर आन्सर. आलं लक्षात. चला प्रॅक्टिस सेट 37 मधला क्वेश्चन 2 आहे. इफ 600 रुपीज बाय 15 बंचेस ऑफ फीड हाऊ मेनी विल 1280 रुपीज बाय. आता बंचेस ऑफ फीड म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, ह्याला म्हणतात कडबा, म्हणजे कडब्याच्या पेंड्या, जे गुरांचा जो चारा असतो ना तो. म्हणजे हे गणिताचा अर्थ आहे की 600 रुपयांना जर 15 पेंड्या कडबा मिळतो तर 1280 रुपयांना किती पेंड्या कडबा मिळेल. तर आपण याला काय करायचं, आपल्याला 1280 रुपीजला किती बंचेस ऑफ फीड्स मिळणार आहे माहित नाही. तर आपण त्याला काय करायचं एक्स अज्युम करायचं. मग आपण इथे काय स्टेटमेंट लिहिणार आपली, सपोज 1280 रुपीज बाय एक्स बंचेस ऑफ फीड्स. मग आपण हा चार्ट काढायचा. ओके. वरती रुपीज दिलं, खाली बंचेस लिहिलं. मग आपल्याला एक तर व्हॅल्यू माहिती येते की 600 रुपीजला किती येतात 15 बंचेस येतात. तर 1280 रुपीजला किती येतात त्याची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, तर आपण त्याला एक्स अज्युम केलेली आहे, एक्स व्हॅल्यू लिहिली. मग आपण इथे याला प्रपोर्शनच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊया आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग आपण काय करणार 600 अपॉन 15 इज इक्वल टू 1280 अपॉन एक्स. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू मिळेल. मग आपण काय करणार की हा जो इथे एक्स इथे डिव्हिजन मध्ये आहे त्याला इथे मल्टिप्लाय मध्ये करणार. हा 15 जो इथे डिव्हिजन मध्ये आहे त्याला इथे मल्टिप्लाय करणार. म्हणजे 600 इंटू एक्स इज इक्वल टू 1280 इंटू 15. आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ना. एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार, आता हा एक्सला इथे एकटा करायचा आणि जो 600 इथे मल्टिप्लाय मध्ये आहे याला इथे इज इक्वल टूच्या अपोजिट साईडला आणायचं, म्हणजे त्याला डिवाइड करायचं. मग एक्स इज इक्वल टू 1280 इंटू 15 डिवाइड बाय 600. ओके. म्हणजे आपल्याला इथे एक्स ची व्हॅल्यू मिळेल. आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. काही इझी सोल्युशन मिळतं का बघूया आपण इथे. कारण 1280 इंटू 15 केलं आणि मग त्याला 600 डिवाइड करणं खूप लेंदी होईल. तर आपण इझी सोल्युशन बघायचं. तुम्हाला 15 चा टेबल येतो. 15 1 15 आणि 15 4 60 आणि हा 0 आहे तसं लिहिला म्हणजे इथे 40 आन्सर आलं. आता मला सांगा इथे 40 ने अजून काही डिव्हिजन करता येतं का, काही सोल्युशन मिळेल का आपल्याला. तर नक्कीच. तर 40 1 40 आणि काय 40 32 चा डिव्हिजन लागतो इथे. 43 120 आणि 42 80. म्हणजे इथे व्यवस्थित डिव्हिजन झालेलं आहे आपलं. तर मग आपल्याला आन्सर काय मिळतो इकडे
32 इंटू 1. ओके, म्हणजे 32 इंटू 1 म्हणजे 32. एक्सची व्हॅल्यू काय आपली 32 आलेली आहे. मग आपण याचं आन्सर लिहून घेऊ. तर हेन्स 1280 रुपीज बाय 32 bunches ऑफ फीड. ओके, चला आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. प्रॅक्टिस सेट 37 मधला थर्ड क्वेश्चन आहे. फॉर 9 cows 13 kg 500 grams of food supplements are required every day in the same proportion. हाऊ मच विल बी नीडेड फॉर 12 cows. इथे सेम प्रपोर्शन लिहिलेलं आहे म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शनचं गणित आहे. आणि इथे काय सांगितलं की 9 काउजला 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम फूड सप्लिमेंट लागते. तर 12 काउजसाठी किती? काउजचे नंबर वाढलेला आहे तर फूड सप्लिमेंट पण जास्त लागणार आहे, म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहे. चला आपण सॉल्व्ह करूया. आता या सरचं सॉल्युशन करताना आपण एक स्टेटमेंट लिहूया की सपोज फॉर 1200 cows एक्स अमाऊंट ऑफ फूड सप्लिमेंट्स आर रिक्वायर्ड एव्हरी डे. ओके, मग इथे आपण काय करायचं, तर नंबर ऑफ काउज, पेन चेंज करतो मी, इथे नंबर ऑफ काउज वरती लिहितो आणि त्याच्या खाली लिहितो सप्लिमेंट केजी मध्ये. ओके, तर 9 काउज साठी किती सप्लिमेंट लागते, तर 13.5. ओके, हे 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम म्हणजे 13.5. तर मग 12 काउज साठी आपल्याला किती लागणार ते माहित नाही, त्याला आपण एक्स इथे अज्युम केलेला आहे एक्स. ओके, मग आता आपण ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या सपोर्टने सोडूयात. मग इथे आपण लिहिलं 9 अपॉन 13.5 इज इक्वल टू 12 अपॉन एक्स. ओके, इथून तर इझी आहे, तुम्हाला माहिती आहे. मग आपण काय करणार, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. मग कसं लिहिणार, 9 मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय बाय 13.5. मग आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची. मग हा पण जो 9 आहे इथे मल्टिप्लाय मध्ये, याला डिवाइड करू इथे. मग इथे काय लिहिणार आपण, एक्स इज इक्वल टू 12 इंटू 13.5 डिवाइड बाय 9. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना. आता इथे हे इझिली सॉल्व्ह नाही होतं. 9 आणि 13.5 ला पण डिवाइड नाही करता येत, 12 ला पण नाही. मग आपण आधी हे 12 इंटू 13.5 करून टाकू. मग आपण काय करणार, इथे 13.5 मल्टिप्लाय बाय 12. ओके, किती होतात, 2 5 0 27 0 घेतला इथे, मग 5 3 1. आन्सर आहे 1620. आणि इथे डेसिमल होता तो इथे दिला, म्हणजे इथे काय आपल्याला आन्सर भेटलं 162. ओके, मग आपण इथे लिहू देअरफॉर ब्लॅक पेन एक्स इज इक्वल टू 162 अपॉन 9. आता 162 अपॉन 9 केल्यानंतर काय आन्सर येतं, 9 इंटू 18 इज इक्वल टू 162. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आपली, तर 18. ओके, आपण हे आन्सर लिहून टाकूया. हेन्स फॉर 12 cows 18 kg of food supplement are required every day. ओके, चलो लेट्स सॉल्व द फोर्थ क्वेश्चन. आता हे फोर्थ सम बघूया आपण. द कॉस्ट ऑफ 12 क्विंटल्स ऑफ सोयाबीन इज 36,000 रुपीज. हाऊ मच विल 8 क्विंटल्स कॉस्ट. आता इथे एक लक्षात येतं की जर 12 क्विंटल सोयाबीनची कॉस्ट आहे 36,000, तर 8 क्विंटलची कॉस्ट ही कमी होणार आहे, म्हणजे हे डायरेक्ट प्रोपोर्शनचं सम आहे. मग इथे आपण एक स्टेटमेंट टाकूया. सपोज द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल सोयाबीन इज एक्स. कारण 8 क्विंटल्सची कॉस्ट आपल्याला माहित नाही, जी कॉस्ट माहित नाही त्याला आपण एक्स अज्युम करतो. मग सोयाबीन क्विंटल्स मध्ये आणि हा प्राइसचा चार्ट केलाय आपण त्या. मग मला सांगा, इथे 12 क्विंटल सोयाबीनची कॉस्ट किती आहे, तर ती आहे 36,000. आणि 8 क्विंटलची किती आहे ती आपल्याला माहित नाही, ती आपण एक्स अज्युम केली. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या साह्याने गणित सोडूया. आधी इथे मी एक स्टेटमेंट लिहितो की दिस इज डायरेक्ट प्रोपोर्शन.
हे स्टेटमेंट लिहायची म्हणजे कसं की आपल्याला हे प्रोपोर्शन समजले हे एक्झाम मध्ये समजून येतं. मग आपण याला क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या यात लिहून टाकूया. 12/36,000 इज इक्वल टू 8/x. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. मग एक्स जो इथे डिवाइड मध्ये येतो इज इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला येणार, तो मल्टिप्लाय होणार. आणि 36,000 जे डिवाइड मध्ये ते पण मल्टिप्लाय होणार. मग इथे काय होणार, 12 इंटू एक्स इज इक्वल टू 8 इंटू 36,000. ओके, इथपर्यंत लक्षात आलं आपल्या. मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ना, मग एक्सला एकटं करायचं इथे. मग काय करायचं, जो एक्सच्या मल्टिप्लाय मध्ये जो 12 इथे आहे, त्या 12ला इज इक्वल टूच्या अपोजिट साईडला न्यायचं आणि त्याला डिवाइड करायचं. म्हणजे काय होणार, एक्स इज इक्वल टू 8 इंटू 36,000 डिवाइड बाय 12. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ह्याला आपण काही सॉल्व्ह करू शकतो का? करू शकतो ना, इझिली. बघा इथे 12ने 36ला डिव्हिजन होतं, म्हणजे 12 1 जा 12, 12 2 जा 24 आणि 12 3 जा 36. तर मग इथे 3चा मल्टिप्लिकेशन लागला आणि हे 3 जे 0 आहे त्याच्यावरती लिहून टाकली, म्हणजे 3000चा डिव्हिजन झाला इथे. आता 3000 इंटू 8 किती होतात? 3000 इंटू 8 होतात 24,000. ओके, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 24,000. म्हणजेच आपला आन्सर आहे की आपल्याला 8 क्विंटल सोयाबीनसाठी 24,000 रुपीज लागणार आहेत. ओके, आपण हे लिहून टाकूयात आन्सर. हेन्स द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स सोयाबीन is rupees 24,000. Okay, so now the fifth and last question is, two mobiles cost 16,000 rupees. How much money will be required to buy 13 such mobiles? म्हणजे आपल्याला जर 2 मोबाईलसाठी 16,000 रुपये लागतात, तर 13 मोबाईलसाठी किती रुपये लागतील? 13 मोबाईलची प्राइस आपल्याला माहित नाहीये. तर मग आपण काय करायचं, ते स्टेटमेंट लिहायचं. सपोज द कॉस्ट ऑफ 13 मोबाईल्स इज रुपीज एक्स. म्हणजे 13 मोबाईलसाठी आपल्याला एक्स रुपीज लागतात असे आपण अज्युम करू. मग आपण आपला चार्ट घ्यायचा इथे, नंबर ऑफ मोबाईल्स आणि कॉस्ट. मग आपण इथे काय लिहिणार सांगा, 2 मोबाईलसाठी किती रुपीज लागतात आपल्याला? 16,000. ओके, तर मग आपल्याला जर मोबाईल 13 असतील तर किती लागतील त्याची व्हॅल्यू माहित नाही, आपण ती एक्स अज्युम केलेली आहे. मग इथे आपण एक्स लिहून घेऊ. आता लक्षात आलं, हे कोणत्या प्रोपोर्शनचं गणित आहे, डायरेक्ट प्रोपोर्शन की इनडायरेक्ट प्रोपोर्शन आहे? तर हे आहे डायरेक्ट प्रोपोर्शन. मग इथे आपण लिहून घ्यायचं स्टेटमेंट, दिस इज डायरेक्ट प्रोपोर्शन. ओके, आणि आता आपण सोल्युशन कडे जाऊ. तर क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या ह्याच्यात लिहून घेऊ आपण, 2/16,000 इज इक्वल टू 13/x. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग काय करणार आपण, एक्स डिवाइड मध्ये येतो इथे मल्टिप्लाय मध्ये, म्हणजे 2 इंटू एक्स इज इक्वल टू 16,000 जो इथे डिवाइड मध्ये तो अपोजिट साईडच्या इज इक्वल टू साईनच्या अपोजिट साईडला जाणार, तो काय होणार, मल्टिप्लाय होणार. तर 13 इंटू 16,000. ओके, मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची आहे, तर हा जो 2 मल्टिप्लाय मध्ये याला आपण इज इक्वल टूच्या अपोजिट साईडला न्यायचं, एक्सला इथे एकटं करायचं. तर येणार 13 इंटू 16,000 डिवाइड बाय 2. आता हे बघा सॉल्व्ह होतं का इझिली, काही इझी सोल्युशन दिसतं का इथे? तर हो ना. तर 12 ने 16,000ला डिवाइड करता येतं 2 ने. मग 2 ने 60,000 कसं, 2 1 जा 2, 2 8 जा 16, म्हणजे इथे लागला 8,000चं डिव्हिजन लागला. ओके, मग आता 8,000 इंटू 13 किती आन्सर येतं सांगा? आपण एक स्टेप इथे वाढवूया, इथे लिहून टाकूया आपण. आपण इथे लिहू एक्स इज इक्वल टू 13 इंटू 8,000. आता 13 8 जा किती होतात, 104. ते आपण लिहून टाकू 104,000. म्हणजे हे आन्सर आलं 1,04,000 रुपीज. एक्सची व्हॅल्यू आपली किती आहे, 1,04,000 रुपीज. मग आपण ह्याला इनवर्स लिहून टाकू. हेन्स द कॉस्ट ऑफ 13 mobiles is
रुपीज 1,04,000. ओके, आलं लक्षात? चला, आपले क्वेश्चन 5 पण सॉल्व्ह झालेला आहे. जर तुम्हाला काही डिफिकल्टी असतील, काही समजत नसेल, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. मी तुमच्या सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला आपले जर बाकीचे जे प्रॅक्टिस सेट आहेत ते बघायचे असतील, तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला 7th स्टँडर्ड मॅथेमॅटिक्सची प्लेलिस्ट पाहायला मिळेल. तिथे तुम्ही जे हवे ते प्रॅक्टिस सेट पाहू शकतात. धन्यवाद.